नागपूर MIDCतील ट्रेक कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी त्यांच्या हक्कांसाठी संघटित होत मार्शल कामगार युनियन स्थापन केली। मात्र याचाच राग मनात धरून कंपनी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व कामगारांना कामावरून काढून टाकले। यामुळे संतप्त कामगारांनी न्याय मिळावा यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालय, उद्योग भवन, ITI सिग्नल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी कामगार उपायुक्त कार्यालय येथे कामगारांनी निवेदन दिले असून या निवेदनात कंपनी प्रशासन कामगारांना 16 तास जबरदस्तीने काम करायला लावत होते। कामगारांनी यास विरोध केल्यास त्यांना कामावरून काढले जात होते। शिवाय PF, ESIC वेळेवर भरले जात नाही, पिण्यास अस्वच्छ पाणी दिले जाते, सुरक्षतेच्या उपाययोजना दुर्लक्षित केल्या जातात, तसेच अवाजवी टार्गेट दिले जातात। कामगारांचे अपघात होऊन अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत। मात्र कंपनीकडून हे अपघात दडपले जात असल्याचा आरोप केला असून युनियन स्थापन केल्याने व्यवस्थापनाने कामगारांच्या पगारावर गदा आणली आहे। अनेक कामगार उपासमारीच्या उंबरठ्यावर आले असून कंपनीसमोर सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी दिला आहे। समस्या अशा आहेत आमच्या की 8 दिवसापूर्वी आम्ही ट्रॅक कंपोनंट F8 सातपूर मधील या कंपनीला युनियन लावली आहे आणि ह्या कंपनीमध्ये कामगारांकडून जबरदस्ती 16 तास काम करून घेतलं जातं आणि कामगारांनी ओव्हर टाइम करण्यास नकार दिला तर यांना कामावून काढण्याचे दम दिला जातो आणि यांना कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत, सेफ्टी सुरक्षा साहित्य पुरवलं जात नाही, यांना कुठल्याही गव्हर्नमेंटने दिलेले भत्ते कंपनी प्रशासन देत नाही। अशा विविध समस्या असताना कंपनीने मनमानी कारभार केलेला आहे। कंपनीचं तुम्ही बघायला गेला असाल तर 40% अतिक्रमण आहे। त्यांनी तेथील झाडं, आंब्याची झाडे काही होती, इतर काही झाडे होती, ते सगळे तोडून तिथे शेड उभारण्यात आलेले आहेत आणि कंपनीवर जाणीवपूर्वक ह्या कामगारांवर अन्याय आणि शोषण करत आहे। तर या विरोधात यांनी सर्वांनी एकत्र येऊन युनियन लावलेले आहे आणि युनियन लावण्याचा राग मनात धरून या कंपनी प्रशासनाने ज्यांनी युनियन लावलेली आहे त्या सर्व सदस्यांना कंपनीतून कामावून बेदखल करण्यात आलेला आहे, यांना बेरोजगार करण्यात आले आहे आणि यांचं कुटुंब आज यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे। आम्ही कामगार उपायुक्त यांना पत्र देखील दिले होतं की युनियनची स्थापना करण्यात येत आहे तर कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। परंतु कंपनी प्रशासनाने डायरेक्ट यांना कामावून कमी करून कामगार उपायुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे। यांना कुठलेही जाब विचारला नाही कामगार उपायुक्त, त्यामुळे आम्ही कामगार उपायुक्त यांच्याकडे आज न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत। दरम्यान या निवेदनात कामावरून काढलेल्या कामगारांना त्वरित पुन्हा सेवेत घेण्यात यावे, कंपनीने केलेले अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात यावे, तसेच तोडलेली झाडे व पर्यावरणाची हानी या संदर्भात कंपनीवर कारवाई करावी, अनधिकृत पार्किंग हटवण्यात यावे, कंपनीत झालेल्या अपघातांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, आरोग्यास अपायकारक ऑर्गन गॅस त्वरित बंद करण्यात यावा, युनियन सदस्यांच्या पगाराचे थकीत पैसे त्वरित देण्यात यावे। कामगार उपायुक्त व औद्योगिक सुरक्षा विभागाकडे तक्रार दिली असली तरी अद्याप कोणताही ठोस कारवाई झालेली नाही। जर 2 एप्रिल 2025 पर्यंत योग्य न्याय मिळाला नाही तर सर्व कामगार आपल्या सहकुटुंबासह आत्मदहन करतील असा गंभीर इशारा कामगार संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे। कामाला टायमिंग म्हणजे बोलवतात आणि रविवारी सुगट आम्हाला कामावून थांबवलं जातंय आणि सुट्टी मागायला गेलं तर सुट्टी बी भेटत नाही आणि पगार वेळेवर होत नाही। परत आता बी आम्ही युनियन लावल्यामुळे त्यांनी आमचे पगार बी होल्ड करून ठेवलेले आहे। अशा बऱ्याचशा मागण्या आहे आणि टायमिंगवर पाणी बी तिथं नाही नसतं कधी म्हणजे कंपनीमध्ये, मग गार मागवले जातात त्याच्यातही बी कधी कमी पडतात। अशा बहुतेक समस्या आहे आणि असं काही बोलायला गेल्याच्या नंतर मग ते राग धरून मग त्या पोरायला कामावून कमी करायचा प्रयत्न करतात आणि 3-3, 4-4 वर्ष पोरायचे झाल्याच्या नंतर डायरेक्ट ब्रेक देऊ राहिले। 12 वाजता आल्याच्या नंतर तुम्हाला कामावून कमी केलेलं आहे, रात्रीच्या 12 वाजता आल्याच्या नंतर ड्युटीला नाही, त्याच्या अगोदर त्यांचे चालू झालेले आहे। युनियन लावल्यावर किती लोकांना कमी केलं ना? युनियन लावल्यावर कमीत कमी सर्व लोकांना बाहेर ठेवलेलं आहे। या आंदोलन प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात, संतोष निकम, अविनाश पवार, राजेंद्र आहेर, रवींद्र गावित, मार्शल कामगार युनियन पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, नाशिक।